सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन गाईडमध्ये मी प्रदीप पडवाल सर्वांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, भारतीय जनगणना आपल्याला करायची आहे। त्या जनगणनेमध्ये सुरुवातीला आपल्याला गणना करायची आहे, तर त्याची प्रश्नावलीची PDF आपण या ठिकाणी बनवलेली आहे। तर याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आपण विचारणार आहोत ते या ठिकाणी आपण बघूया आणि त्याच्यानंतर ती PDF कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करणार आहात आणि तुमच्यासाठी एक ऑफलाईन प्रत तुम्ही ते ठेवू शकता। चला तर मग बघूया कशा पद्धतीने ती PDF आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते। बघा, घरांची स्थिती व कुटुंब माहिती नमुना फॉर्म आहे। याच्यामध्ये बघा, पहिला सुरुवातीचा जो मुद्दा आहे ते आहे घरांची स्थिती। आता याच्यामध्ये घरांची स्थिती, इमारत क्रमांक, स्थानिक संस्था अथवा गणना क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आता इमारत क्रमांक आपल्याला कसा टाकायचा आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे, CN001। ठीक आहे, याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे। हे इमारत क्रमांक आहेत आणि त्याच्यानंतर गणना घर क्रमांक किती आहे। तर आता बघा, एका इमारतीमध्ये जर दोन कुटुंब किंवा 3 कुटुंब असतील तर आपण गणना घर क्रमांक 1, 2, 3, पण याच्यामध्ये इमारत क्रमांक बदलणार आहे का? तर नाही, इमारत क्रमांक आपला CN001 असाच राहील। त्याच्यानंतर गणना घराची जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य। आता त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शनला तुम्ही टिक करायचे आहेत। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, गणना घराच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य। जे भिंती असतात, उभ्या भिंती असतात, त्या भिंतीसाठी वापरलेलं साहित्य या ठिकाणी आपल्याला भिंतीचं आहे, मातीचं आहे, वाळूचं आहे, बांबूचं आहे, कशाचं आहे ते तिथं ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्याल। आता या ठिकाणी परफेक्ट ऑप्शन्स आपल्याजवळ नाही आहेत, त्या ॲपमध्ये ते आहेत। जर तुम्ही स्वगणना केली असेल तर त्या स्वगणनेमध्ये सुद्धा ते ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतात। ऑप्शन सहित जर तुम्हाला PDF हवी असेल तर मग तसं तुम्ही कमेंट करा, आपण ऑप्शन सहितची PDF सुद्धा बनवून या ठिकाणी तुम्हाला पाठवू शकतो। ठीक आहे, तर ही PDF तुम्हाला कुठे भेटेल, ती डाउनलोड कशी करायची ते मी सांगतो। बघा, गणना घराच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, जे वरचं छप्पर आहे त्याच्यासाठी कोणतं साहित्य वापरतो आपण ते। त्याच्यानंतर गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा। ठीक आहे, म्हणजे वापरासंबंधी म्हणजे वापरण्यास योग्य आहे किंवा मोडकळीस आलेले आहे की चांगलं आहे, असे 3च ऑप्शन त्याच्यामध्ये आय थिंक आहे। गणना घराची स्थितीमध्ये कदाचित ते आहेत, ते ऑप्शन जर तुम्हाला हवे असतील तर आपण उद्या तो व्हिडिओ वेगळा बनवू शकतो। त्याच्यानंतर कुटुंब क्रमांक, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे कुटुंबाची माहिती। कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे ती इथे टाकायची आहे तुम्हाला। बघा, या ठिकाणी जर निवासी असेल तर हे पुढचे प्रश्न तुमचे ओपन होणार आहेत सगळे। ठीक आहे, जर अनिवासी असतील म्हणजे त्या ठिकाणी कोणीच राहत नसेल, तुमच्या लक्षात आलंय ना, अनिवासी म्हटल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे। जर अनिवासी असेल तर हे पुढचे प्रश्न तुमच्यासाठी ओपन होणार नाही आहेत, त्याच्यामुळे निवास असेल तरच पुढे आपण जाणार आहोत। आता कुटुंबाची माहिती, कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग कोणते आहे, जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर प्रवर्गातील असेल तर SC ST आणि इतर, बाकीचे इतरमध्ये आपल्याला टाकायचे आहे। आता गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती, ठीक आहे, स्वतःचे घर वगैरे किंवा भाड्याचे असेल तर भाड्याचे वगैरे वगैरे ते ऑप्शन्स आहेत। केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या, ठीक आहे, ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबात ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। आता या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, याच्याबद्दल मार्गदर्शन त्या पुस्तिकेमध्ये सुद्धा दिलेले, आपण प्रशिक्षणात सुद्धा ते पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर ती जोडप्यांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे। आता बघा, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, तिसरा घटक जो आहे तो कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी। पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे, विहीर आहे, हातपंप आहे, बोरवेल आहे, काय आहे, नळ आहे ते। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत परिसरात आहे किंवा परिसराच्या बाहेर आहे, किंवा नळातून बाहेरून येत असेल तर ते परिसराच्या बाहेर वगैरे ते ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत काय आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, वीज आहे की सोलर आहे, काय आहे ते। शौचालयाची उपलब्धता, त्याच्यानंतर शौचालयाचा प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था कोणती आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे। गटार आहे, बंद गटार आहे, उघडं गटार आहे, असे ऑप्शन्स ते आहेत। स्नानगृहाची उपलब्धता, आता मला वाटतं या ठिकाणी जर ऑप्शन दिले असते तर ती PDF अजून छान झाली असती। स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघरातील उपलब्धता आणि LPG PNG जोडणी वगैरे वगैरे, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन। त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा घटक आहेत कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती। रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का, दूरचित्रवाणी, इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप, संगणक,
दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल किंवा मोपेड. मोपेड म्हणजे ते पूर्वी जे लुना वगैरे असायची ना तशी. त्याच्यानंतर कार, जीप, व्हॅन. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. आणि या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे मोबाईल क्रमांक. त्याच्यामध्ये फक्त जनगणनेसंबंधी संपर्काकरिता हा नंबर असणार आहे हे तुम्ही त्यांना सांगायचं की याच्यामध्ये जो मोबाईल नंबर आपण घेणार आहोत तो मोबाईल नंबर फक्त जनगणनेच्या संपर्कासाठी असणार आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचा OTP वगैरे येणार नाही. ठीक आहे, असं त्यांना तुम्ही सांगू शकता. तर आता ही PDF तुम्हाला मिळवायची कशी, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ड्राईव्हची लिंक असेल, त्याच्यामधून तुम्ही ही PDF प्राप्त करू शकता. त्या ड्राईव्हच्या लिंकला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून ती PDF प्राप्त करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अशाच प्रकारचे जनगणनेचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. स्टेटससुद्धा तुम्ही या ठिकाणी याला ठेवू शकता. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.